रात्री मम्मीची तब्येत इतकी बेकार बिघडलेली होती. गोळ्या पण नव्हत्या. इथं मेडिकल पण बंद असतात 10च्या पुढून. इथं मेडिकल असं नाहीत की 24 आवर्स इथं मेडिकल चालू आहेत. पेन किलर द्या, वॉमिटिंगसाठी एक द्या. हे आहे हर्ट बेस्ड मेडिसिन. ब्लड थिनिंगसाठी आहे, रक्त पातळ करण्यासाठी आहे. अल्किमॉक्स सेवी ही अँटीबायोटिकसाठी टॅबलेट आहे. कसं काय अचानकच सडनली पेन व्हायला चालू झालं. बाळा 12 वाजलेत. अंघोळ केली 12 वाजता. ओके, तर नमस्कार मंडळी, वेलकम टू माय ब्लॉग. तर मंडळी आता वाजले दुपारचे 2. एवढा लेट उठलो आहे कारण मंडळी रात्री मम्मीची तब्येत इतकी बेकार बिघडलेली होती. मम्मीला काल भरपूर वॉमिटिंग झाली, अशक्तपणा झाला, काल खूप ताप पण आला. अचानकच व्हायरल झालं का कसं काय झालं आम्हाला काही समजत नव्हतं बाबा मम्मीला काय व्हायलं आहे ते. आणि डॉक्टर्सचे नंबर नव्हते. एक डॉक्टरचा फोन होता, आम्ही त्यांना डॉक्टरला फोन केला पण ते पण पिकअप केलं नाही. आणि हॉस्पिटलला जायचं म्हणलं तर मंडळी इथं सगळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहेत आणि ते पण लांब आहेत. आता कसं घेऊन जावं, काय घेऊन जावं काहीच समजत नव्हतं आम्हाला. गोळ्या पण नव्हत्या. इथं मेडिकल पण बंद असतात 10च्या पुढून. इथं मेडिकल असं नाहीत की 24 आवर्स इथं मेडिकल चालू आहेत. सो काल भरपूर अडचण झाली. सो मंडळी आता मी फ्रेश होणार आहे. आज आपण आधार कार्डचं काम करून घेऊयात आणि आज कसं पण करून मंडळी आज मेडिसिन्स आणणार आहे मी. कारण बाई कधी काय होईल, काय प्रॉब्लेम होईल आपल्याला काय सांगून येता येत नाही. सो कसं पण करून एक इमर्जन्सी म्हणून की एक बेसिक गोळ्या तर असलं पाहिजे घरामध्ये, असं करून तर मी सगळ्या गोळ्या आणणार आहेत. आणि मी तुम्हाला पण सांगेल की तुमच्या पण घरामध्ये इमर्जन्सीसाठी गोळ्या जवळ ठेवा, गोळ्या अवेलेबल ठेवा. कधी काय होईल आपल्या जर घरातल्या फॅमिली मेंबर्सला किंवा कोण सडनली कोण गेस्ट आलं किंवा कुठेही तुम्ही ट्रॅव्हलिंगला गेलात तर तुमच्याजवळ त्या गोळ्या असणं गरजेचं आहे. बेसिक म्हणजे आपली वॉमिटिंग. पण मी 1-2 अशा गोळ्या घेईल की बाबा इमर्जन्सीसाठी काय सांगून येता येते कोणत्या गोष्टी. सो आपण आजचा ब्लॉग पण तसंच सुरू करूयात. मी आता होतो फ्रेश आणि ब्लॉग पण स्टार्ट करूयात. ओके, सो स्टे ट्यून मंडळी, चालू करूयात आजचा ब्लॉग. परवा आपण आधार कार्डचं आपल्याला अपडेट करायचं होतं. सो आपण परवा निघालो होतो पण सर्व्हर प्रॉब्लेममुळं आपल्याला जमलं नाही. सो आपण वापस आलो. आता फोन आला आहे आपल्याला वापस जायचं आहे. आता जे अपडेट करायचं आहे आपण ते अपडेट करून घेऊयात आधार कार्डचं. आणि बाई जेवण पण केलं नाही मी काही. सो जरा पप्पाला पण काहीतरी जरा गोड बोलून बाहेर काहीतरी जेवण करून यावं. आलो आहे आपण आता इथं आधार सेंटरला. बघूयात. चला मंडळी, ॲड्रेससाठी वेगळा फोटो पण आपल्याला अपडेट करायचं आहे. सो आज फोटोचं करून घेऊ. इथं आलो आहे आपण. फायनली आपला आधार कार्डचा जो अपडेट करायचा होता ॲड्रेस ते अपडेट झाला आहे, व्यवस्थित झालं आहे आता काम सगळं. आपण आता निघूयात काहीचं बघूयात आता काही. चला मंडळी, आपण आलो इथं आता स्टँडर्ड बिर्याणीला. बिर्याणी खायला आलो आहे. कोणतं घ्यायचं आहे? मी मटण घेणार. मटन थाळी घ्यायची का? मी मटण थाळी घेणार. या दोन्ही तुम्ही मटन मी खावा तुम्ही, मी मटण थाळी खातो. नाही पण अजून एक घेतो ना. मी मटण खाण्यामध्येच माझं सुख आहे. एक घेतो तुम्हाला. नाही नको 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 तुम्हीच खावा. नको, मला जेवणामध्येच पोट भरणार आहे. खावायचं चालू तर नका खावा. A few moments later. एक छोटंसं डेटॉल, कॉटन बँडेज आणि नॉर्मल असे टॅबलेट्स द्या. वॉमिटिंग, डोकेदुखी, अंगदुखी. ती काय पॅरासिटामॉल आहे का? कशासाठी आहे? बरं, पेन किलर द्या, वॉमिटिंगसाठी एक द्या. अशक्तपणा आला, थोडंसं काही चक्कर इथे यायला लागली त्यासाठी इमर्जन्सी. 4 आहेत ना? हां. विटॅमिन D3. बस. ओके, तर मंडळी फायनली आलो आहे आपण घरी. आता मंडळी तुम्हाला दाखवतो मेडिसिन्स कोणकोणते आणल्यात, जे की तुमच्या घरामध्ये असणं नेसेसरी आहे, इम्पॉर्टंट आहे आणि असायलाच हवं. ओके, तर मंडळी सगळ्यात पहिली टॅबलेट काढून ठेवलेत, तुम्ही बघू शकता तिथं. तर मंडळी पहिली टॅबलेट आहे इकोस्प्रिन AV75. हे आहे हर्ट बेस्ड मेडिसिन. ज्यांना हार्ट अटॅक येतो इमर्जन्सीसाठी ही टॅबलेट आहे.
आता ही टॅबलेट काय हेल्प करते मी तुम्हाला हे पण सांगतो. तर मंडळी ही टॅबलेट ब्लड थिनिंगसाठी आहे, रक्त पातळ करण्यासाठी आहे. हे युजली असं नाही की तुम्ही मेडिकलमध्ये जावा आणि ह्याचे टॅबलेट द्या म्हणून लगेचच भेटणार नाही. ही प्रिस्क्राईब टॅबलेट आहे. आणि जरी तुम्हाला ही टॅबलेट भेटली तर हे फक्त 15 to 20 मिनिट एक सेविंग टाईमच हेल्प करतो. तुम्हाला हॉस्पिटलला जावंच लागतं. तर मंडळी पहिली टॅबलेट ही झाली. दुसरी टॅबलेट पण एक प्रिस्क्राईब आहे, पण ते काय एवढं इम्पॉर्टंट नाही आहे. ही एक आपल्या शरीरातलं जी डेली डोसेज आहे त्याच्यासाठी आहे. तर मी ही एक टॅबलेट घेतली, ती म्हणजे विटॅमिन D3. तर मी घेतली 60,000 IUची. नॉर्मल जे काय असतात हे डिफिशियन्सी लोकांसाठीच आहे. सो ज्यांना जी बाहेर जातात, ज्यांना उन्हामध्ये फिरून आरामात येतात, ॲक्टिव्हिटीसारखं कंटिन्यू चालत राहते, तर त्यांना काही गरज नाही आहे. आता युजली हे बेस्ट आहे माझ्यासाठी म्हणावं का, कारण एकतर मंडळी मला जास्त असं काय बाहेर माझं येणं जाणं नसतं, उन्हात जास्त फिरत नाही, काही नाही, घरातच आपलं एडिटिंग करणं, ब्लॉग करणं, काही ना काहीतरी करणं. पण तरी पण मी घेतलं आहे, म्हणजे असं नाही आहे की आता ही घ्यावीच लागणार आहे. ही फक्त इमर्जन्सीसाठी ठेवली. बाकीच्या तर काय टॅबलेट थोडं डॉक्टरला कन्सल्ट करण्याचे काय घेण्यासारखे नाही आहेत. हे नॉर्मल टॅबलेट्स आहेत. मेन टॅबलेट फक्त मी तुम्हाला आता ही 75 EV आणि D3 सांगितलेली आहे. आता जे काही टॅबलेट्स आहेत ते आहेत अँटीबायोटिक टॅबलेट, जी काय अल्किमॉक्स CV ही अँटीबायोटिकसाठी टॅबलेट आहे. दुसरी आहे फीवरसाठी पॅरासिप 500, ऑन्डॅट्रीट उलटीसाठी वॉमिटिंगसाठी ही टॅबलेट घेतलेली आहे. पेन किलर मेन ॲसिविल-P. तर मंडळी हे अचानकच पाठीत करक भरणं, आता जस्ट 2-3 दिवस आधी व्लॉगमध्ये पण पाहिलं अचानक माझी सगळी मान आकडली होती. माझी मान कोणत्याच साईडला फिरत नव्हती. विषय असा झाला की मान माझी रात्रीच दुखायला चालू झाली. अचानक सडनली मी व्लॉगिंग करत होतो, एडिटिंग करत होतो आणि अचानकच मान माझी फिरकत नव्हती. आता रात्री हॉस्पिटल नाही ना, रात्री मेडिकल नाही. आता मी धाराशिवमध्ये आहे. आमच्या इथे मेडिकल 10-10:30पर्यंतच बंद होतात आणि एवढ्या अशा इमर्जन्सीमध्ये बाहेर आता पावसाचं वातावरण आहे, पाऊस पडायला आहे आणि सिव्हिल हॉस्पिटलच्या तिकडच्या लाईनमध्ये तिकडं मेडिकल. आता तिथं 5-6 किलोमीटर लांब कोण जावं. तर माझ्या डोक्यात आलं की बाबा नाही, हे टॅबलेट असणं खूप गरजेचं आहे. हॉस्पिटलला जावा तुम्ही, पण सडनली जर रात्री अचानकच कोणाला वॉमिटिंग झाली, अचानकच रात्री कोणाला डोकं दुखायला चालू झालं, किंवा आता ही समजा हर्टसाठी मेडिसिन घेतली, अचानकच रात्री जर कोणत्या पर्सनला जर ती गोष्ट जर व्हायला लागली तर त्या टाईमला तुम्ही काय करतात. सो माझ्या डोक्यात आले ह्या गोष्टी. बाबा गेले तर गेले, 800-1000 रुपये लागले असं या मेडिसिन्सला, लागलेत या मेडिसिनला 800-1000 रुपये लागलेत, गेले तर गेले पैसे. पण इमर्जन्सीमध्ये काय जरी झालं पर्सनला तर मग त्या टाईमला तुम्ही काय करतात. इमर्जन्सीमध्ये अचानकच डोकं दुखायला लागलं, माणूस परेशान व्हायला लागला, तेव्हा रात्री हॉस्पिटलला जाऊन माणूस 1500-2000 रुपये पण खर्च होईल की बाबा कसं हँडल करायचं माणसाला रात्री. त्याच्यामुळं मला असं वाटलं की बाबा मेजरली रात्रीच्या टाईमला मेडिसिन्स हे असणं गरजेचं आहे. लवकरात लवकर कोण हॉस्पिटलला जाऊ शकत नाही, मेडिकलला जाऊ शकत नाही. सो आपण ही पेन किलर, वॉमिटिंग, ॲसिडिटीसाठी पण घेतलेली आहे मी. पुन्हा नंतर अजून हे काय, हे पोटदुखीसाठी आहे, याचं नाव काय सायक्लोट्रीट. सो ही एक घेतलं आहे. पुन्हा ही एक आहे निसिप प्लस, हे डोकेदुखीसाठी घेतलेलं आहे. तर मंडळी ही टॅबलेट्स असणं गरजेचं आहे. आणि 2 आहेत म्हणजे ORS. आता ही इलेक्ट्रोलाइट, हे युजली डिहायड्रेशन झालं आहे, विकनेस झालं आहे, वॉमिटिंगसारखं जरा फील व्हायलं आहे, अशक्तपणा आला आहे चांगलाच. आणि हे युजली डायरियासाठी पण प्रिफरेबल आहेत. सो इलेक्ट्रोलाइट एक घेतलं आहे, लूज मोशनची एक टॅबलेट घेतली आणि मेनली डेटॉल, बँडेज आणि कॉटन झालं. आता ही एवढी 3च आहेत. तर मंडळी बेसिक आपले जे पण काय मेडिसिन्स आहेत ते इथं सगळे आपण दाखवले जातात, बघू शकतात. तर आता मी पॅक करतो. आता फर्स्ट एड बॉक्स काढू, मस्त सेटअप लावूयात मेडिसिनचा. 2 hours later. अरे किधर जा रे तुम अभी? बघते किती फ्रेश होऊन आली. बाळा 12 वाजलेत. अंघोळ केली 12 वाजता. काय झालंय? अच्छा काय गुड नाईट सोनू, मला किशू दे, मला किशू दे.
चल 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 तसं थांबू नको चल. चला तर मंडळी आजचा ब्लॉग आपण आता एंड करून टाकायचे तेच. आप बताओ आज का ब्लॉग आपको कैसा लगा और अच्छा लगे तो लाइक करो और शेयर करो सब्सक्राइब करो. ओके. चला मंडळी बर तू करते का बर कर. चला मंडळी भेटत पुढच्या ब्लॉगमध्ये.